संभाजीनगर DRDO ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि इथं ॲडिशनल CO यांच्या ऑफिसमधनं काही महत्त्वाची माहिती घरकुल संबंधात मिळालेली आहे। मी सध्या तरी माझ्या तालुक्याविषयी बोलतो। तालुक्यामध्ये 5155 घरकुल हे ऑनगोईंग आहे, मंजूर झालेले आहेत आणि त्यांचे कामं सुरू झालेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट 15,000चा आहे, दुसरा इन्स्टॉलमेंट 70,000चा आहे, तिसरा इन्स्टॉलमेंट 30,000चा आहे आणि जो रेग्युलर इन्स्टॉलमेंट शेवटचा कंप्लीशनचा 5,000चा आहे। मात्र त्यात एक महत्त्वाची माहिती अशी, राज्य शासनाचा GR आहे जो CO साहेबांनी दिला आहे। राज्य शासनाचा GR आहे 4 एप्रिल 2025चा हा GR आहे। 50,000 रुपये एक्स्ट्रा अनुदानाचा GR आहे। 50 घरकुल बांधणाऱ्या ॲडिशनल CO साहेब जे DRDO ऑफिसला आहे त्यांनी दिलाय 2,12,000 5,155 लाभार्थ्यांना 2,12,000 रुपये अनुदान मिळणार आहे। तेही शौचालयासोबत, शौचालय नसेल तर 1,98,000। त्यात महत्वाची माहिती अशी, जवळपास 28,000 रुपये हे ग्रामपंचायत लेवलला मस्टरच्या माध्यमातून निघणार आहे। म्हणजे आपापला जो रोजगार सेवक आहे त्यांनी मस्टर काढायचे, लाभार्थ्यांनी घरातल्या जे सदस्य आहेत त्यांना त्या ठिकाणी कामगार म्हणून कामाला ठेवायचे आणि 28,000 रुपये हे मस्टरच्या माध्यमातून रोजगार सेवक करणार आहे। आणि खरा गोळ तिथंच आहे, खरे पैशाचा भ्रष्टाचार तिथंच आहे, पैसे मागतात, तिथंच इंजिनियरचं नाव पुढे येतं, BDOचं येतं आणि पैसे मागण्याचा फोटोचा कारभार सुरू होतो। ॲडिशनल CO यांची 12:30 वाजता CO ऑफिसला मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। त्या ठिकाणी 2,12,000 रुपये लाभार्थ्याला मिळणार आहे। शौचालय अगोदर असेल तर 1,98,000 मिळणार आहे आणि महत्वाची माहिती म्हणजे 28,000 पर्यंत हे ग्रामपंचायत लेवलला रोजगार सेवक यांनी मस्टरच्या माध्यमातून काढायचे। आता कान धरून सगळ्यांचे पैसे 28,000 रुपये मस्टर हे रोजगार सेवकाला पकडून या ठिकाणी सरपंचाला भेटून आपापले काढून घ्यायचे आणि 50,000 रुपये राज्य शासनाचे GR आहे। GR असल्यामुळे पैसे तर आता द्यावंच लागणार आहे। कंप्लीशन झाल्यानंतर 15,000 रुपये सोलार बसवण्यासाठी आणि कंप्लीट झाल्यानंतर 35,000 रुपये या ठिकाणी तुमच्या घरकुलाला एक्स्ट्रा अनुदान राज्य शासन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून दिलेले आहेत। धन्यवाद मित्रांनो।